नमस्कार मित्रांनो. अनेक जणांना सकाळी उठल्यानंतर मनासारखं पोट साफ होत नाही. काही जणांना संडासला कडक होते, काही जणांना रोज संडासला होत नाही. 2-3 दिवसानंतर मोशनला होते आणि कडक संडासला होते. मळाचे खडे बनतात. कॉन्स्टिपेशनचा त्रास जर तुम्हाला मित्रांनो असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक 5 महत्त्वाच्या अशा हेल्थ टिप्स बघणार आहोत की ज्या तुम्हाला तुमचं कॉन्स्टिपेशन, तुमचा मलावरत, तुमचा जो पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये निश्चितच चांगला फायदा करून देणार आहेत. बघा मित्रांनो, नीट पोट साफ होणं हे आपल्या चांगल्या आरोग्याचं आणि परिणामी आपल्या चांगल्या आयुष्याचं गमक आहे मित्रांनो. मी नेहमीच सांगत असतो की 3 गोष्टी आपल्या व्यवस्थित व्हायला हवी. आपल्याला चांगली भूक लागायला हवी. चांगली आपल्याला भूक लागली की आपण अन्न व्यवस्थित खातो. त्यानंतर जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं आपल्याला पचन व्यवस्थित व्हायला हवं, ही दुसरी गोष्ट आहे. आणि पचन झाल्यानंतर जो सार भाग आहे तो आपल्या शरीर घेत असतं आणि जो मल भाग आहे, जो आपल्या शरीराला नको आहे, जो त्याज्य भाग आहे, ज्याच्यामध्ये कदाचित विषारी पदार्थ असू शकतात, असा जो भाग ज्याला की मल म्हटलं जातं, संडास म्हटलं जातं, हा भाग जो आहे तो रोजच्या रोज आपल्या शरीराच्या बाहेर जाणंसुद्धा मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर याचसाठी ह्या 5 महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नीट लक्षात घेऊन त्याप्रमाणे फॉलो करायचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच चांगला फायदा मित्रांनो पोट साफ न होण्याच्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या होऊ शकतो. तसंच मित्रांनो, सोपी साधी औषधं कोणती घ्यायची आहेत ती सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. बघा मित्रांनो, पोट साफ करण्यासाठी काही औषधं घेण्याआधी आपण जर आपलं लक्ष आपल्या लाईफस्टाईलवर, आपल्या दिनचर्येवर जर अधिक कॉन्सन्ट्रेट केलं तर आपलं पोट साफसुद्धा नॉर्मली नैसर्गिकपणे होण्यामध्ये मदत होते. त्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आपली झोप व्यवस्थित असणे. जर तुमचं पोट साफ होत नसेल तर मी म्हणेन तुम्हाला की तुम्हाला वेळेवर झोपायला पाहिजे आणि वेळेवर उठायला पाहिजे. आता वेळेवर झोपण्यासाठी आणि वेळेवर उठण्यासाठी तुम्हाला वेळेवर मित्रांनो जेवणसुद्धा करायला पाहिजे. रात्रीचं जेवण जर तुम्ही 7:30-8च्या आधी जर करता आहात तर त्यामुळे जे काही दिवसभर तुम्ही खाणार आहात त्याच्यापासून जी मोशन बनणार आहे ती सकाळी 6-7 वाजेपर्यंत निघून जायला शरीराच्या बाहेर तयार असते, रेडी असते मित्रांनो. जसं तुम्ही उशिरा जेवताय तसं तुमची मोशनची निर्मिती प्रक्रिया जी आहे तीसुद्धा उशिरा होते. त्याच्यामुळे व्यवस्थित शांत झोप असणे आणि 7:30-8 वाजेपर्यंत रात्रीचं भोजन करून घेणे ही एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सगळ्यांना सांगून देईन की ही टीप फॉलो करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. संध्याकाळचं जेवण जे आहे ते 7:30-8 वाजेपर्यंत करत चला आणि 9:30-10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि तुम्हाला जो काही मलवेगाचा जो कॉल आहे तो सुद्धा मित्रांनो वेळच्या वेळी येण्यासाठी मदत होईल. बऱ्याच वेळा आतड्यांमध्ये वाढलेला कोरडेपणा किंवा रुक्षता हे पोट साफ न होण्याचं कारण असतं. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरात वाढलेला वात. यासाठी मित्रांनो अंगाला तेलाची मालिश हे सुद्धा पोट साफ होण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट म्हणून आपल्याला उपयोगी पडते. साध्या सिंपल मित्रांनो तिळाच्या तेलाने रोज सकाळी आंघोळीच्या आधी जर तुम्ही अभ्यंग करताय, पूर्ण अंगाला तेलाची मालिश करताय, तर ते तेल जे आहे ते 1-2 दिवसात नाही मित्रांनो, पण काही दिवस जर तुम्ही करत राहिलात रेग्युलर मालिश तर ह्या तेलाचा जो काही अंश आहे तो आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरतो आणि आपल्या आतड्यांमध्ये सुद्धा मृदुता येते. शरीरामधला वात कमी होतो आणि परिणामी मित्रांनो आपल्याला शांत झोपसुद्धा लागायला लागते आणि आपलं पोटसुद्धा साफ व्हायला लागतं. तर यासाठी जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम जर येत असेल ना तर रोज सकाळी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करत जा. त्याचप्रमाणे मित्रांनो रात्री पादाभ्यंग म्हणजे पायाला तिळाच्या किंवा खोबरेल तेलाने मालिश करा. आणखी तुम्हाला एक महत्त्वाची हेल्थ टिप देईल की रात्री झोपताना गाईच्या तुपाचे 2-2 थेंब नाकातसुद्धा मित्रांनो सोडत चला. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही तुपाचं थेंब नाकामध्ये सोडता त्यामुळे झोप शांत लागते, झोप चांगली लागते आणि झोप जर तुमची चांगली लागलेली असेल तर तुमची मोशनसुद्धा व्यवस्थित तयार होणं आणि आतड्यांची जी हालचाल आहे तीसुद्धा योग्य प्रमाणामध्ये होण्यामध्ये मदत होते. तर यासाठी नस्य रात्री झोपताना जेवल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळी देशी गाईच्या तुपाचे 2-2 थेंब, एका नाकपुडीमध्ये 2 थेंब टाकायचे, दुसऱ्या नाकपुडीमध्ये 2 थेंब टाकायचे. हा जो प्रकार आहे याला नस्य आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो तुम्ही निश्चितच नियमितपणे करायला हव्यात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपल्याला काही पदार्थ खाणं टाळायला हवं आणि काही पदार्थांचं सेवन अधिकाधिक करायला हवं. कोणते पदार्थ आपल्याला टाळायला हवेत? जर जे पदार्थ तिखट आहेत, मसालेदार पदार्थ आहेत, झणझणीत पदार्थ आहेत, मिरची ज्याच्यामध्ये जास्त आहे, गरम मसाला ज्याच्यामध्ये जास्त आहे, अशा प्रकारचे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड, मैदा, ह्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, त्या तुम्हाला खाणं टाळायला हवं. हे पदार्थ काय करतात? पोटामध्ये उष्णता वाढवतात, पोटामध्ये वात वाढवतात. तसंच जे मैद्याचे पदार्थ आहेत, बेकरी प्रोडक्ट आहेत, ते पोटामध्ये चिकट म्हणजे असा चिकटपणा जो आहे तो वाढवतात आणि त्यामुळे मोशन पुढे सरकायला मित्रांनो आपल्याला त्रास होतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळणं आवश्यक आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला भाज्या ज्या आहेत, भरपूर हिरव्या भाज्या ज्या आहेत ते तुम्हाला खाणं आवश्यक आहे. डाळी, मुगाची डाळ, मसूरची डाळ ही तुम्ही पिऊन खायला पाहिजे. फळं रेग्युलर बेसिसवर खायला पाहिजेत. गाईचं तूप जे आहे ते आहारामध्ये ठेवायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो नियमितपणे करत राहणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे तुमचं पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्याचशा अंशी क्लिअर होऊ शकतो. तर ह्या गोष्टी मित्रांनो, तिखट मसालेदार पदार्थ खाणं जे आहे ते कमी करा. शिळं पण खाण्याची बरेच जणांना सवय असते. तर शिळे पदार्थसुद्धा मित्रांनो पोट साफ होण्यामध्ये अडथळा आणतात. शिळे पदार्थ, तिखट पदार्थ, कडधान्य मित्रांनो, छोले, राजमा अशा प्रकारची जी कडधान्य असतात तीसुद्धा आपलं विष्टंभ करणारी असतात. पोटामधला वायू किंवा शी जी आहे ती इझिली बाहेर न काढणारी असतात. त्याच्यामुळे छोले, राजमा, कडधान्य आहेत यांचं सेवनसुद्धा जर तुमचं पोट साफ होत नसेल, संडासला कडक होत असेल तर त्यांचं सेवन तुम्हाला कमी करणं मित्रांनो फार आवश्यक आहे. यानंतर तिसरी महत्त्वाची टिप मी अनेक जणांना सांगत असतो ते म्हणजे नाभी पुरण करणे. बघा, पोटामध्ये वात वाढलेला आहे. वात वाढल्यामुळे काय होतं आहे की आतड्यांची रुक्षता वाढते आहे, वाताची गती बिघडलेली आहे, त्याच्यामुळे वाताचं अनुलोमन होत नाही आहे. यासाठी जर तुम्ही नाभीमध्ये रात्री झोपताना नाभीमध्ये जर कॅस्टर ऑइल, एरंड तेल याचे 5 ते 10 थेंब जर सोडलात तर ते सुद्धा तुम्हाला पोट साफ होण्यामध्ये अतिशय चांगला फायदा देतं. कॅस्टर ऑइल हे तुम्हाला माहीत असेलच, फेमस आहे की जे पोट साफ करण्यासाठी वापरलं जातं. पण ते पोटात घेण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे, त्यांच्या सल्ल्यानेच घ्या. परंतु जर तुम्ही नाभीमध्ये टाकायचं असेल तुम्हाला तर ते डायरेक्ट हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही नाभीमध्ये टाकणं चालू करू शकता. नाभी पुरण, नाभीमध्ये तेल टाकण्याचे काय काय फायदे आहेत या संदर्भात एक 15 मिनिटाचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही तो बघितलेला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये नाभी पुरणाचं महत्त्व काय आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता सध्या मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की एक 5 ते 10 थेंब जे आहे ते नाभी पुरण म्हणजे नाभीमध्ये ड्रॉपच्या सहाय्याने थोडंसं एरंड तेल जे आहे ते कोमट करायचं, गरम करायचं, सहन होईल एवढंच गरम करायचं आणि ड्रॉपरच्या सहाय्याने एक 5 ते 10 थेंब जे आहेत ते नाभीमध्ये सोडायचे आणि हलकंसं मालिश करायचं. हे नाभी पुरणसुद्धा मित्रांनो तुम्हाला तुमचं पोट साफ होण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट की जी आपल्यापैकी अनेक जणं पोट साफ करण्यासाठी लक्षात घेत नाहीत ती म्हणजे मित्रांनो तुमची जे काही मानसिक ताणतणाव आहे त्याचं व्यवस्थापन करणे. मित्रांनो, स्ट्रेस लेवल्स तुमचे वाढलेले असतील, तुम्ही अधिक चिंता करताय, अधिक विचार करताय, तर तुमचं पोट जे आहे मित्रांनो ते क्लीन होण्यामध्ये अडथळा हा निर्माण होणार. कारण यामुळे काय होतं, स्ट्रेस जास्त घेतला आपण की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी वाताची नॉर्मल गती आहे ती बिघडायला लागते. हे काम हळूहळू होतं. जर एखाद्याला सतत विचार करायची, स्ट्रेस घेण्याची, चिंता करण्याची जर सवय असेल तर त्याच्या शरीरामधली जी वाताची नॉर्मल गती आहे ती हळूहळू हॅम्पर व्हायला लागते, बिघडायला लागते आणि त्यामुळे सुद्धा मित्रांनो पोट साफ होत नाही. तर यासाठी शांत झोप घेणे आणि मेडिटेशनचे काही प्रकार आहेत, योगनिद्रासारखा प्रकार आहे किंवा ध्यान करणे, मानसिक ताणाचं व्यवस्थापनसुद्धा करणं, हे सुद्धा मी तुम्हाला लक्षात आणून देईन. जर तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे पोट साफ न होण्याचा तर यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेडिटेशन करतात, जास्तीत जास्त आपल्या मनातल्या त्रासदायक विचारांवर नियंत्रण आणताय, तुमचं पोट जे आहे ते उत्तम पद्धतीने साफ व्हायला तुम्हाला ह्या गोष्टीची सुद्धा फार मदत होणार आहे. याचप्रमाणे मित्रांनो, जर तुमचा व्यायाम होत नसेल, तुम्ही जर दिवसभर बसूनच राहत असाल, तुमची हालचाल होत नसेल तर याचासुद्धा परिणाम तुमच्या पोट साफ न होण्यावर होत असतो. त्यामुळे मित्रांनो, हालचाल करणं, व्यायाम करणं, चालणं, तसंच योगासनं करणं, कपालभाती, अनुलोम विलोम यासारखे योगाचे प्रकार करणं, सूर्यनमस्कार करणं, ह्या गोष्टीसुद्धा मित्रांनो तुम्हाला तुमचं पोट नियमितपणे साफ होण्यासाठी मदत करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सर्वांगीण विचार मित्रांनो करायला हवा. बऱ्याच वेळा आपण काय करतो,
पोट साफ होत नसेल तर आपण डायरेक्ट औषधांच्या मागे लागतो आणि हळूहळू त्या औषधांची आपल्याला कधी सवय पडते आपल्याला कळतच नाही. म्हणूनच मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या फॉलो करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या पोटाचं, आतड्यांचं आरोग्यसुद्धा मित्रांनो तुमचं चांगलं राहू शकेल. आणि 5वी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगतो. त्यातला पहिला उपाय जो आहे तो म्हणजे तूप, मीठ, गरम पाणी. 1 कप गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा देशी गाईचं तूप जे आहे ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये 2 चिमूट मीठ टाकायचं आणि 2 चिमूट हिंग असतं बघा आपल्या घरामध्ये, ते हिंग टाकायचं आणि हे कोमट सकाळी उपाशी पोटी उठल्यानंतर तुम्हाला प्यायचं आहे आणि हे पिल्यानंतर एक अर्धा पाऊण तास काही खायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही 21 दिवस हा प्रयोग करू शकता. या प्रयोगामुळे काय होतं की जर आतड्यांमध्ये कोरडेपणा वाढलेला असेल आणि आतड्यांची मूवमेंट व्यवस्थित होत नसेल तर ह्या उपायाने नक्कीच चांगला फायदा होतो. तसंच जे लोक स्थूल नाही आहेत, बारीक आहेत, कृश आहेत, अशक्त आहेत, असे लोक दुधामध्ये तूप टाकूनसुद्धा घेऊ शकतात. म्हणजे काय करायचं, 1 कप गरम दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं. पण जे स्थूल आहेत किंवा त्यांचं वजन व्यवस्थित आहे आणि ज्यांना संडासला चिकट होतं किंवा ज्यांना थोडासा गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी तूप, मीठ, हिंग, गरम पाणी याचा प्रयोग जो आहे तो करायला हवा. यानंतर आणखी एक सोपं महत्त्वाचं औषध तुम्हाला सांगतो. मनुका बघा आपल्या सगळ्यांच्याच घरात असतात. मनुका घ्यायच्या, दोन्ही प्रकारच्या मनुका चालतात. काळ्या पण चालू शकतात आणि ब्राऊन कलरच्या मनुका ज्या असतात त्या पण चालू शकतात. तर ह्या दोन्ही प्रकारचे रेझिन्स जे आहेत त्याचा वापर आपण नक्कीच पोट साफ करण्यासाठी करू शकता. काय करायचं, एक साधारणपणे मूठभर मनुका घ्यायच्या, 3 ते 4 चमचे मनुका घ्यायच्या आणि एक आपलं पातेलं घ्यायचं, भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी घ्यायचं. ह्या मनुका ज्या आहेत त्या कुस्करून टाकायच्या, ते पाणी चांगलं उकळायचं. उकळल्यानंतर मग ते गाळून घ्यायचं आणि हळूहळू प्यायचं आहे. कधी प्यायचं आहे, दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी हे मनुक्यांचं सूप घ्यायचं आहे. उरलेल्या मनुका ह्या तुम्ही चावूनसुद्धा खाऊ शकता. याने सुद्धा संडास जी आहे, मोशन जी आहे ती क्लीन होण्यामध्ये फायदा होतो. संडास जी आहे ती नरम बनते आणि आपल्याला इझिली जी आहे ती मोशन जी आहे ती पुढे ढकलली जाते. तसंच मित्रांनो, त्रिफळा चूर्ण आपल्या सगळ्यांना माहीत असेलच, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, त्रिफळा चूर्ण जे आहे ते पाण्याबरोबर घेतलं जातं. पण मी म्हणेन त्रिफळा चूर्ण जे आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुपाबरोबर घ्या आणि त्याची वेळ जी आहे दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी घ्या. 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका आणि हे मिश्रण थोडंसं गरम करा किंवा गरम पाण्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 1 कप गरम पाणी करा, 1 चमचा त्रिफळा चूर्ण टाका, 1 चमचा तूप टाका आणि हे ढवळून तुम्ही दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी काही दिवसच घ्या. रेग्युलर घेऊ नका, सवय लावू नका. बाकीच्या इतर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यासुद्धा फॉलो करायचा प्रयत्न करा आणि काही दिवस तुम्हाला थोडासा रिझल्ट येईपर्यंत 15 दिवस, 20 दिवस या स्वरूपात तुम्ही त्रिफळा चूर्ण जे आहे त्याचा वापर करायला हवा. कायमस्वरूपी जर घेतला तर त्याचीसुद्धा तुम्हाला सवय लागेल. परंतु मनुका आहेत किंवा तूप, मीठ, गरम पाणी, हिंग आहे, ह्या गोष्टी तुम्ही बरेच दिवससुद्धा मित्रांनो घेऊ शकता. काही वेळा काही लोकांना मोशन साफ न होण्याचा प्रॉब्लेम बरेच दिवसांपासून असतो. औषधं घेऊनसुद्धा पोट साफ होत नाही, अशा प्रकारची भावना होत असते. तर अशावेळी आयुर्वेदामधलं एक पंचकर्म बस्ती ही ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही नक्कीच करून घ्यायला हवी. तुमच्या आसपास जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना भेटा, बस्ती काय असते, कशी असते या संदर्भात चर्चा करा. तुम्हाला बस्ती सूट होऊ शकेल का किंवा घेता येईल का याबद्दल माहिती तुम्ही घेऊ शकता तुमच्या आसपास जवळ डॉक्टरांकडे जाऊन आणि त्याप्रमाणे काही बस्तीचे जर कोर्स केले तर जुना जो पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम असतो तो सुद्धा बऱ्याच अंशी सॉल्व्ह होण्यामध्ये मित्रांनो या बस्ती प्रक्रियेचा सुद्धा चांगला फायदा होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे सोपे उपाय मी आपल्याला पोट साफ न होण्याच्या तुमच्या प्रॉब्लेममध्ये सांगितले ते तुम्हाला कसे वाटले मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळ्या हेल्थ टिप्स नीट लक्षात घ्या आणि त्या फॉलो करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला निश्चितच तुमचं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ होण्यामध्ये मदत होईल. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की पोट साफ होणं हे तुमच्या चांगल्या आरोग्याचा एक आरसा आहे. जर तुमचं पोट साफ होत असेल तर तुम्हाला कोणतेही आजार होत नाही. अन्यथा बघा आपल्याला बरेचसे वेगवेगळे आजार होतात. पाईल्स आहे, फिशर आहे, त्यानंतर पोटामध्ये गॅसेस होणे किंवा मायग्रेनसारखे त्रास किंवा संधिवातासारखे त्रास, बऱ्याचशा आजारांची सुरुवात जी आहे ती पोट साफ न होणे या त्रासापासून होत असते मित्रांनो. त्यामुळे आपलं पोट जे आहे ते नियमितपणे साफ होतं आहे की नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला हवं आणि तसं होत नसेल तर त्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीमध्ये बदलसुद्धा मित्रांनो करून घ्यायला हवे. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता मित्रांनो आपले लाईव्ह सेशन्स पण असतात. त्यामध्ये तुम्ही मला डायरेक्टली प्रश्नसुद्धा विचारू शकता.
जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या लाईव्ह सेशन्सच्या लिंक्स तुम्हाला मिळतील. आणि मित्रांनो, पुन्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक लोकांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थांबतो इथेच. पुन्हा एकदा असाच एखादा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.